आषाढी वारीच्या तोंडावर दिंड्यांना देण्यात येणाऱ्या शासकीय अनुदानावरून नवा वाद निर्माण झालाय। राज्यातल्या प्रत्येक दिंडीला 20,000 रुपये अनुदान देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे। या निर्णयावरून वारकरी संप्रदायामध्ये मतमतांतर दिसतात। खऱ्या वारकऱ्यांनी ही मदत घेऊ नये आणि सरकारने हा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी संत तुकाराम महाराजांचे वंशज प्रशांत महाराज मोरे यांनी केली आहे। पावसाळा सुरू झाल्यानंतर राज्यभरात आषाढी वारीची तयारी सुरू झाली आहे। शेगावमधून संत गजानन महाराज, मुक्ताईनगरमधून संत मुक्ताबाई, बुलढाण्यातून सोनाजी महाराज यांच्या पालख्या पंढरीच्या दिशेने रवाना झाल्यात। संत तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या पालख्याही येत्या 10 दिवसात पंढरीकडे रवाना होणार आहेत। या सगळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील अधिकृत दिंड्यांना प्रत्येकी 20,000 रुपयांचं अनुदान देण्याची घोषणा केली आहे। वारकरी साहित्य परिषदेच्या काही सदस्यांनी काही आमदारांसह 2 दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती। त्या भेटीत राज्यातील 1,500 दिंड्यांना 20,000 अनुदानाची घोषणा करण्यात आली आहे। वारकऱ्यांना राजश्रय मिळावं यासाठी ही मागणी करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे। दिंडी सुरू होण्याआधी आवश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी या निधीचा वापर होईल असाही दावा करण्यात येतोय। तसंच यंदा आषाढी वारीच्या पूजेला मुख्यमंत्र्यांसह 10 मानाच्या पालख्यांचे प्रतिनिधी सुद्धा गाभाऱ्यात असणार आहेत। समस्त वारकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून 10 परंपरागत पालख्यांचे प्रमुख प्रतिनिधी पूजेमध्ये सहभागी होतील असाही निर्णय घेण्यात आलाय। मी म्हणत नाही की या विसर्जनाच्या दिंडीला खूप मोठी काही मदत होईल, पण किमान या दिंड्यांची मूलभूत सुविधा तरी होईल। पश्चिम महाराष्ट्रात तुम्ही म्हणले की अगदी संत ज्ञानेश्वरांची दिंडी असेल, संत तुकारामांची दिंडी असेल, या सगळ्या संपन्न शहरातल्या दिंड्या आहेत। यांना सुविधा देण्याकरता अनेक लोक पुढेच असतात। मात्र मराठवाड्यात, विदर्भात अगदी म्हणजे पैठणवरून येणारी दिंडी असेल, मुक्ताईनगरवरून एकदा लांबचा पल्ला पार करणारी दिंडी असेल, किंवा मी म्हणेन की अगदी नाशिक ते निवृत्तीची दिंडी असेल, या दिंड्यांकडे पाहिजे तितकं अजून तसं समाजाचं लक्ष नाही आहे। या विसर्जनाचा फायदा काय आहे? वारीमध्ये निघण्यापूर्वी मग टाळ असते, मृदुंग असते, त्याची दुरुस्ती असते, किंवा ते वाहन नवीन त्या घटक काही नवीन घेण्याच्या अनुषंगाने काही विशिष्ट गोष्टी असतील, त्यांना जे गरजेचं वाटतं ते घेण्याकरता आपण त्यांना थेट काही विशिष्ट निधी दिला पाहिजे। मला वाटतं की अत्यंत महत्त्वाची अशा भावनेतून मुख्यमंत्र्यांनी निधी दिला आहे आणि याच्यावरती चर्चा आणि बाकी अपप्रचार करण्यापेक्षा ज्या मूलभूत घटकांना याचा फायदा होणार आहे। प्रत्येक दिंडीला 20,000 रुपयांच्या अनुदानाच्या निर्णयाला वारकरी संप्रदायातून आता विरोधही होताना दिसतोय। हा निर्णय म्हणजे वारी या शब्दावर आणि परंपरेवरच आघात आहे अशी भूमिका संत तुकाराम महाराज यांचे 11वे वंशज प्रशांत महाराज मोरे यांनी घेतली आहे। वारी ही एक साधना आणि व्रत आहे, त्यामुळे पंढरीची वारी आहे माझे घरी, पण ती शासनाच्या 20,000 उपकारावरी अशी लाजिरवाणी परिस्थिती निर्माण होणार आहे असं त्यांनी सांगितलंय। छत्रपती शिवरायांनी पाठवलेला नजराना तुकोबारायांनी स्पर्श न करता परत पाठवलेला होता, याची आठवण करून देत हा निर्णय मागे घेण्याची मागणी प्रशांत महाराज यांनी केली आहे। पंढरीच्या वारकऱ्यांना या 20,000च्या मदतीची आवश्यकता नाही, तो निधी सरकारनं वारीच्या वाटेवर सोयी सुविधांसाठी किंवा इतर मदतीसाठी खर्च करावा असंही त्यांनी सुचवलंय। खऱ्या आचार, विचार आणि उच्चार करणाऱ्या पंढरीच्या वारकऱ्यांनी ही मदत स्वीकारू नये आणि सरकारनं हा निर्णय तातडीनं मागे घ्यावा अशी मागणी सुद्धा करण्यात आली आहे। जेव्हा छत्रपती शिवरायांनी तुकारामांसाठी मोठा नजराणा पाठवला, त्याला तुकारामांनी स्पर्शही केला नाही आणि आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठलमुखी, तुमचे एरवित्त धन ते मधमुक्तिके समान, असा उपदेश छत्रपती शिवरायांना तुकारामांनी केला होता। हे आचार आणि विचार हा वारकरी निरंतरपणे जगत आहे, त्याप्रमाणे आचरण करत आहे। शासनाने तो निर्णय मागे घ्यावा असं मला वाटतं आणि जी काही मदत असेल, काही कोटीमध्ये मदत असेल, ती वारकऱ्यांच्या वारीतील सोयीसुविधांसाठी करावी असं मला वाटतं। वारकऱ्यांच्या दिंड्यांना 20,000 रुपये अनुदान, विमा कवच आणि गाव ते पंढरपूर एसटी या मागण्या मुख्यमंत्र्यांपुढे ठेवण्यात आल्या होत्या। आता प्रत्येक दिंडीला 20,000च्या अनुदानावरून वारकरी संप्रदायात मतमतांतर होताना दिसतायत। दिंड्यांना हा पैसा न देता पालखी महामार्गावरील सोयी सुविधांसाठी हा निधी खर्च करण्यात यावा अशीही मतं व्यक्त करण्यात येत आहेत।
आता या वादानंतर मुख्यमंत्री निर्णय मागे घेणार की अनुदान दिलं जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई.